हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे डाळ खिचडी। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेते। याला मी आता 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेते। आता फोडणीसाठी इथे बारीक ठेचलेला लसूण, थोडेसे शेंगदाणे, थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या। कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले। त्यात तेल तापलं की त्यात मोहरी टाकूयात। मोहरी तडतडली की टाकूयात जिरं आणि जातो यात लसूण, बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून याला छानपैकी असं परतून घेऊयात। हे सर्व परतलं की त्यात टाकूयात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून थोडंसं मीठ टाकून याला छानपैकी परतून घेऊयात। हे छान थोडंसं मिक्स झालं की यात आपण भिजवलेले तांदूळ, डाळ टाकून हलवून घेऊयात आणि जितके आपण डाळ तांदूळ घेतो त्याच्या डबलने पाणी घेऊन एक कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात। इथे बघू शकता मस्तपैकी आपली डाळ खिचडी रेडी आहे। बघून तर तोंडाला पाणीच आलंय। मस्त प्लेटमध्ये घेऊन खाऊयात। थँक्यू।